रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूरची शान असलेल्या विजापूर वेस येथील मीना बाजार यंदा अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होणार आहे। मीना बाजार समितीचे नूतन अध्यक्ष कलीम तुळजापुरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मीना बाजार कार्यालय आणि विशेष पोलीस चौकीचे उद्घाटन सोलापूरच्या नूतन खासदार ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते रिबीन कापून मोठ्या उत्साहात करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून मीना बाजार हा केवळ सोलापूरच नव्हे तर लगतच्या कर्नाटक राज्यातून येणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी यंदा पोलीस प्रशासनाच्या मदतीने बाजार परिसरातच पोलीस चौकी उभारण्यात आली आहे। उद्घाटनाप्रसंगी बोलताना खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी मीना बाजारच्या नियोजनाचे कौतुक केले आणि व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। एकाच छताखाली सण साजरा करण्याची लगबग मीना बाजारमध्ये महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने, ईदच्या शिरखुर्म्यासाठी लागणारा दर्जेदार सुकामेवा आणि इतर जीवनावश्यक वस्तू अतिशय रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। जिल्हाभरातील नागरिक येथे खरेदीसाठी गर्दी करत असून यंदा समितीने ग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। सामाजिक आणि पोलीस प्रशासनातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली। व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते: प्रशासन, एसीपी डिव्हिजन 1 प्रताप पोमण, जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, अहले हदीस जमातीचे अध्यक्ष मुख्तार नाना हुमनाबादकर, दिलीपभाऊ कोळे, उद्योगपती मुस्ताक एम राऊत, बाबाभाई सालार, मिमचे नगरसेवक नयूम सालार, गफूर दादा, कार्याध्यक्ष शकील मौलवी, जाकीर नायकवाडी, उपाध्यक्ष राजा बागवान, समी मौलवी, रंगरेज, आसिफ शेख, अशफाक बागवान, एजाज बागवान, इलाही तुळजापुरे, आसिफ बागवान, परवेज जमादार। ग्राहकांची सुरक्षा आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मीना बाजार हे सोलापूरच्या एकात्मतेचे प्रतीक आहे। कलीम तुळजापुरे, अध्यक्ष, मीना बाजार। ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या मीना बाजार येथील पोलीस चौकीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणारे आमचे बंधू शिवसेना जिल्हा प्रमुख नगरसेवक माननीय अमोल बापू शिंदे, आदरणीय नगरसेवक प्रियदर्शन भाई साठे, आदरणीय दिलीप भाऊ कोल्हे, माननीय पोलीस अधिकारी सोमण साहेब, पोलीस निरीक्षक आदरणीय राऊत साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मीना बाजार कमिटीचे अध्यक्ष तुळजापुरे साहेब, समी भाई, गफूर भाई, समस्त पंच कमिटी आणि उपस्थित सर्व माझा बंधु भगिनींना, सबसे पहले तो मैं आप सभी को रमजान के पाक महीने की और रमजान ईद की शुभकामनाएं देना चाहती हूँ। आप सभी ने मुझे यहाँ पे बुलाया, मेरा आदर सत्कार किया, मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करती हूँ। सबसे पहले तो मैं सभी यहाँ पे जो उपस्थित है वो पोलीस अधिकारी और महत्वाचं म्हणजे मला समोर काही महिला पोलीस अधिकारी दिसत आहेत, ज्या लाडक्या बहिणी खाकी वर्दीमध्ये तिथे उभ्या आहेत। तो मैं इनके बारे में यही बोलना चाहूंगी की माणूस आहे खाकी वर्दीतला म्हणूनच सण साजरा होतोय गर्दीतला। की आपल्या सोलापूरची शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी सतत प्रयत्नरत असणाऱ्या सोलापूरच्या सर्व पोलीस बांधवांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं आणि विशेष करून एक महिला खासदार आहे, त्यामुळे एक महिला खासदार सभागृहात प्रतिनिधित्व करते, तिचं योगदान जितकं महत्वाचं आहे तितकंच रस्त्यावरती खाकी वर्दी घालून सणासुदीमध्ये घरदार सोडून ड्युटी करणाऱ्या महिला पोलिसांचं योगदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। त्या लाडक्या बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या। बहुत खुशी होती है, सोलापुर ये अमन का शहर है, सोलापुर कामगारों का शहर है। सोलापुर के 4 हुतात्मा भी अलग अलग जाति धर्म से आते हैं, लेकिन हमारी एकता हमारी पहचान है। यहाँ पे आपको बताना चाहूंगी कि हाँ, हम शिवसेना से आते हैं कि जिस शिवसेना में हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे ने जो मुसलमान होते हुए भी छत्रपति शिवाजी महाराज का जय जयकार करते थे, उस साबिर भाई शेख को मंत्री बनाया था। और यही शिवसेना है जिसमें एकनाथ जी शिंदे साहब ने एक गरीब की बेटी और दलित की बेटी को खासदार बनाया। यहाँ पे जात धर्म नहीं देखा जाता, यहाँ पे शिवसेना में ईमान देखा जाता है। और इसी के साथ साथ हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब ने अपने आमदार अब्दुल भाई सत्तार, इनको भी मंत्री बनाया था।
मुझे यहाँ पे याद आता है कोल्हापुर में जो घटना घटी थी कि शासन आपल्या दारी ये प्रोग्राम था। मैं एकनाथ जी शिंदे साहब के साथ तब वे मुख्यमंत्री थे और एक 25 साल की फरीम सादिक मकूभाई नाम की बहन अपने 2 महीने के बच्ची को लेकर अपने पति के साथ पूरे बुरखे में वहां पे मंच पे आई। मैं वहां पे बोल रही थी, वो मुझे मिली। मैंने उनसे पूछा कि दीदी आप यहाँ पे क्यों आए हो? तो वो बोली कि मुझे मुख्यमंत्री साहब से मिलना है। हम दोनों जाकर मुख्यमंत्री साहब एकनाथ शिंदे साहब से मिले। छोटी सी 2 महीने की बच्ची लेकर एक मुसलमान बहन फहीम सादिक मकूभाई आती है। एकनाथ जी शिंदे साहब पूछते हैं कि बहन क्या हुआ? तो वो फहीम सादिक मकूभाई नाम की बहन बोलती है कि साहब ये जो बेटी है ना, पहली बेटी है, 20 दिन की थी तब दूध पीना बंद किया था। डॉक्टर ने बोला कांच की पेटी में रखना पड़ेगा, 1-2 लाख खर्चा आएगा, उतने पैसे नहीं थे। आपके मुख्यमंत्री सहायता निधि ने मदद की, इस वजह से मेरी बेटी जिंदा है। आपकी दुआ से बेटी जिंदा है, इस वजह से बेटी का नाम दुआ रखा। इतना बड़ा दिल एकनाथ शिंदे साहब का है। जो गुलाम गौस नाम का एक छोटा सा बच्चा जिसे शौक लगता है, उसके दोनों हाथ चले जाते हैं तो उसे कृत्रिम हाथ एकनाथ शिंदे साहब ने दिए। और जब मैं मुंबई में गुलाम गौस से मिली तो 6-7 साल का वो बच्चा प्लास्टिक के हाथ लगाकर वहां पे आता है। मैंने पूछा कि भाई गुलाम गौस तुम्हें तो हाथ मिल गए, अब क्या करोगे? तो समी भाई प्लास्टिक के हाथ लगाया हुआ वो गुलाम गौस बोलता है कि अब मुझे एकनाथ शिंदे साहब ने हाथ दिए हैं, मैं बॉर्डर पर जाकर देश के दुश्मनों को गोली मारूंगा। तो ये भारत है कि जो हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने बोला था दैट फर्स्टली एंड लास्टली वी आर इंडियन। हम हिंदुस्तानी हैं, हम भारतीय हैं और हमें उसका अभिमान है। और हमारे नेता एकनाथ शिंदे साहब मानते हैं कि दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता। हमारे नेता मानते हैं कि उसे गीता में ईमान न मिला, उसे गीता में भगवान न मिला, उसे कुरान में ईमान न मिला, उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान न मिला। तो सबसे पहले तो इंसान में इंसान ढूंढना चाहिए और इंसानियत की सेवा करनी चाहिए। ये मानने वाले हमारे नेता है और इसी वजह से मैं हूँ, अमोल बापू हो, हमारे प्रियदर्शन भैया हो, हम सभी लोग जनता की सेवा के लिए काम करते हैं क्योंकि हमारे नेता एकनाथ शिंदे साहब जाति धर्म को बाजू में रखकर गोर गरीबों की जनता की सेवा करते हैं। और इसीलिए सोलापुर में या महाराष्ट्र में आप लोगों ने देखा होगा कि बड़े बाप के बच्चे आमदार खासदार बनते हुए आपने देखे। अमीर की बेटी, अमीर की बेटियां, अमीर के बेटे आमदार खासदार बनते हुए बहुत बार देखे, लेकिन एक दलित की गरीब की बेटी को खासदार बनते हुए सिर्फ एकनाथ जी शिंदे साहब की वजह से आज पूरा सोलापुर देख रहा है। आप लोगों ने मुझे यहाँ पे बुलाया, मुझे इतना मान सम्मान दिया, मैं आपके प्रति शुक्रिया अदा करती हूँ और बस यही बोलूंगी कि हाँ, सोलापुर की हूँ, गरीबी बहुत नजदीक से देखी है, संघर्ष बहुत करीब से देखा है। सोलापुर का हमारा जो मजदूर भाई जिस तरीके से पसीना बहाता है, उस पसीने की कीमत मुझे पता है और उसी वजह से सोलापुर की बेटी, महाराष्ट्र की बेटी बनकर दिल्ली में जाकर भी मेरे मजदूर गरीब भाई बहन और सोलापुर की मिट्टी का ऋण कभी भी नहीं भूलूंगी। और जब जब दिल्ली में बोलूंगी, मेरे सोलापुर के सभी भाइयों का सीना अभिमान से चौड़ा हो, वो सर उठाकर बोल सके कि हाँ, ये मेरी सोलापुर की बेटी है और बहुत ही ईमानदारी से लड़ी है। ये आप कह सके, इस तरीके का काम करने के लिए मुझे शक्ति मिले, ऐसी दुआ आप सब लोग करें, ये प्रार्थना करती हूँ। फिर एक बार आपको रमजान की मुबारकबाद देते हुए मेरे ख्यालात यहाँ पे खत्म करती हूँ। धन्यवाद, जय हिंद हो। आणि मीना बाजार पोलीस चौकीचं उद्घाटन झालं असं मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। सोलापुरातील ऐतिहासिक असा असलेला मीना बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले
सोलापूरची संघर्ष कन्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आपल्या मार्गदर्शिका राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं दिलीप भाऊ, प्रियदर्शनजी साठे, सर्व पोलीस वरिष्ठ अधिकारी, सर्व सन्माननीय मंचकावरील नगरसेवक, मीना बाजार कमिटी, उपस्थित असलेले सर्व माझे समाज बांधव, व्यापारी, आताच बोलताना सांगितलं की मीना बाजारचा इतिहास हा खूप मोठा आहे. अनेक वर्षांपासून हा बाजार इथं भरतोय. महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात लोक इथं व्यापार करण्याकरता येतात, खरेदी करण्याकरता येतात. आणि जोपर्यंत आमचा मुस्लिम बांधव मीना बाजारात खरेदीला येणार नाही, तोपर्यंत त्याचा रमजान सण, ईद साजरी होणार नाही. अशा पद्धतीचं एक प्रथा आहे. दिवाळीमध्ये अली आहे आणि रमजान मध्ये राम आहे. अशाच पद्धतीनं आता तुम्ही सांगताना सांगितलं की या व्यापाऱ्यांमध्ये 30% हिंदू व्यापारी आहेत. मला आठवत आहे, हिंदू बांधवाचा कोणताही सण असू द्या, देवी देवतांची पूजा असू द्या, आम्हाला मुस्लिम बांधवांकडनं टिळक चौकातनं हार घेऊन घेतल्याशिवाय आमचा तो दिवस साजरा होत नाही. सोलापूर शहर हे अतिशय वेगळं शहर आहे. इथं गल्ली बदलली की समाज बदलतंय, भाषा बदलतंय. अशा विविध भाषेनं एकतेने नटलेलं शहर म्हणजे सोलापूर आहे. इथं सगळ्या जाती धर्माची लोक अतिशय गुण्यागोविंदाने एकमेकाशी हातात हात घेऊन काम करतात. कामगारांचं, कष्ट करणाऱ्यांचं हे शहर आहे आणि या शहराची शान वाढवणं, या शहराची शांतता ठेवणं हे सगळ्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि इथं मंचकावर असलेली सर्व जबाबदार मंडळी सातत्याने त्या गोष्टी करत आलेले आहेत. सोलापूर हे कामगारांचं शहर कधी पेटणार नाही, कधी आमच्या सर्वसामान्य माणसाचं नुकसान होणार नाही, याकरता कायम काम करणाऱ्या या सगळ्या मंडळींना मी एवढीच विनंती करतो की आपण अविरत अशाच पद्धतीचं काम या व्यापाऱ्यांसाठी, लोकांसाठी करत राहिलं पाहिजे. पोलीस प्रशासनाला आपण मदत केली पाहिजे. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता. सोलापूर शहरात आता कसं आहे, मीना बाजाराच्या बाबतीत या सगळ्या गर्दीचा भाग आहे आणि अशा वेळेस चुकीच्या काही गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळं व्यापारी असतील, सर्वसामान्य बांधव असतील, यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. कोणतीही धावपळ झाली नाही पाहिजे, पळापळ नाही झाली पाहिजे, कारण विषय खूप छोटा असतो आणि आपल्या एखाद्याच्या चुकीमुळं सर्वसामान्य माणसाचं मोठं नुकसान होऊ शकतं, आपल्या शहराला गालबोट लागू शकतंय. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण येणाऱ्या काळात काम करत राहाल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला माहित आहे, ज्योतिताईंचा संघर्ष संपूर्ण सोलापुरांनी खूप जवळून बघितलाय. आज जरी ज्योतिताई इथं खासदार म्हणून आले असतील तर मला आठवत नाही, म्हणजे ते सांगतील त्यांचा किस्सा की याच मार्केटमधनं कधीतरी शाळेला जात असताना, कॉलेजला जात असताना, शिकवायला जात असताना या गल्लीतनं कधीतरी गाडीवर, टू व्हीलरवर, सायकलीवर ज्योतिताईंचा प्रवास झालेला आहे. आज खासदार म्हणून जरी आल्या असल्या तरी त्यांनी आपल्या सोलापूरशी कधी नाळ तोडलेलं नाही आणि ते आता तर सुरुवात आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्वसामान्यांचा आवाज आता देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सोलापूरकरचा आवाज जाणार आहे आणि आपल्या सगळ्या प्रश्नांना तिथं वाचा फुटेल. तिथं आपले जे काही शासन दरबारी विषय असतील ते हक्काने मांडण्यासाठी आपली हक्काची ताई येणाऱ्या काळामध्ये आपली त्या सभागृहात असणार आहे. त्याबद्दल मी ताईंना खूप मनापासून शुभेच्छा देतो. कारण ताईंचा मुस्लिम समाज बांधव असेल, दलित समाज बांधव असेल, मराठा असेल, या सगळ्या 18 पगड जातीमध्ये प्रचंड जिव्हाळ्याचा संपर्क आहे. सगळ्या विविध शहरातल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी याआधी हजेरी लावलेली आहे. त्याच्यामुळं खरी सोलापूरची ओळख असलेली ताई, जिला गरिबीची जाण आहे, जिला सोलापूरच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न, कर्मचाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न माहीत असलेले अशी आमची ताई आता सभागृहात जात असताना मला तर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्हाला हत्तीचं बळ आलेलं आहे. आम्ही यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं प्रत्येक ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही जो आम्हाला न्याय दिलाय तो इतका मोठा आहे, तो सोलापूरकर कधी विसरणार नाहीत. ताई तुम्हाला आम्ही या मीना बाजारच्या व्यापारी लोकांच्या वतीनं, इथं असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या वतीनं तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. इथल्या व्यापारी मंडळांना, आयोजक कमिटीला खूप शुभेच्छा देतो की आपण इथं बोलवता, दरवर्षी मान सन्मान देता, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. आज बीजापुर बेस में मीना बाजार ऑफिस का उद्घाटन हो गया. खासदार ज्योतिताई वाघमारे इनके हाथों से उन्होंने
पूरे सोलापुर शहर के नागरिकों को इतला दी कि बाबा एक नज़र बीजापुर बेस में मीना बाजार में आकर खरीदी फरोख्त करे। हमको बड़ी खुशी हुई कि हमारे खासदार ताई ने मीना बाजार का आकर विजिट देकर मीना बाजार की रौनक को बढ़ाए। उनके साथ माजी उप महापौर दिलीप भाऊ कोल्ले थे, अमोल बापू शिंदे थे और हमारे साटे नगर सेवक और पूरे पद अधिकारियां थे। शकील भाई मौलवी, कार्य अध्यक्ष अशफाक बागवान, राहुत साहब और कोमल साहब एसीपी, सब अधिकारियां भी हमारे साथ थे। उनका भी हमको साथ है और मैं इनका सबका शुक्रगुजार हूं कि उन्होंने वक्त पर आकर ऑफिस का उद्घाटन करे और हमारे बीजापुर बेस के मीना बाजार के रौनक को बढ़ाए। मैं उनका दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूं। कमेटी की तश्कील की और कमेटी की तश्कील में मीना बाजार एक मदीना के अंदर बाजार है जिसका नाम मीना है, तो वहाँ पर इसका नाम इसको जो है ना मीना बाजार बोलकर रखा गया। तो अल्हम्दुलिल्लाह पिछले कई सालों से यहाँ पर हमारे 400-500 सभासद है और अदर गाड़ी वाले अलग है। ये खास वैशिष्ट्य है मीना बाजार का कि इस पर 30% हमारे हिंदू भाई यहाँ पर सभासद है। ये सबसे बड़ी बात है। पूरे महाराष्ट्र के अंदर सोलापुर का मीना बाजार एक ऐतिहासिक बाजार बोलकर पहचाना जाता है और अल्हम्दुलिल्लाह इस कमेटी की अभी नवी कार्यकारिणी के अंदर अध्यक्ष बोलकर हमारे कलीम भाई तुलजापुरे हैं, उपाध्यक्ष बोलकर हमारे जाकिर भाई नेकवाड़ी हैं, उसी के साथ दूसरे उपाध्यक्ष हमारे राजा भाई सिंघीकर हैं, कार्याध्यक्ष हमारे शकील भाई मौलवी है और मैं सेक्रेटरी बोलकर काम करता हूँ। और हमारी कमेटी के दिगर अरकान यहाँ पर जो है ना अल्हम्दुलिल्लाह बड़े ही मेहनत और मशक्कत के साथ इस मीना बाजार को कामयाब बनाने के लिए जद्दोजहद करते हैं।